अध्याय 4. श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अमृत. प्राशिता अमर होती भक्त. श्री गुरुचरित्र सुधारस म्हणोनी नित्य सेवावा. तया नृसिंह वाडीत 12 वर्षे गुरु राहत. दीनजना उद्धरित कृपा कटाक्षे करोनिया. असो नृसिंहवाडी सोडून गुरु येती गाणगापुरस्थान. भीमा अमरजा संगम पाहोन तप करीती ते त्या स्थळी. संगमी अनुष्ठान करीत भिक्षेसी येती ग्रामात. एक ब्राह्मण होता तेथ दारिद्र्याने गांजलेला. कधी कधी श्री गुरुनाथ त्याचे घरी भिक्षेसी जात. तो प्रेमे नेई गृहात अति आदर करीतसे. एकदा त्या गृही जात ब्राह्मण नसे गृहात. भार्या त्याची या म्हणत पाट देई बैसावया. श्री गुरुसी बैसवोनी म्हणे पहा ती ब्राह्मणी. आजी प्यावे फक्त पाणी गृही काही असेना. तव म्हणती श्री गुरुनाथ म्हैस बांधली दारात. दूध देई मजप्रत ऐसे म्हणती ती येला. श्री स्वामीसी ती म्हणत वांझ म्हैस ती असत. तव म्हणती श्री गुरुनाथ दोही आम्हा पुढे तू. ब्राह्मणी म्हैस दोहत 2 हंडे दूध मिळत. अति आश्चर्य वाटत पाहोनी लीला स्वामींची. वांझ म्हैशी दूध देई वार्ता सर्वा कळेही. दर्शनासी गर्दी होई श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या. कुमसी नामे ग्रामात एक यती होता राहत. त्रिविक्रम भारती असत नाम त्या यतिरायाचे. स्वामी कीर्ती ऐकोन निंदा करी आपण. म्हणे संन्याशासी महिमान ऐसे हवे कशाला. स्वामी नृसिंह सरस्वती आपुल्या भक्ता सांगती. जावे कुमसी ग्रामाप्रती भेटू म्हणती यतीला. बैसोनिया पालखीत त्या यतीच्या ग्रामा जात. यती दुरोनी पाहत साष्टांग नमन करीतसे. रोज त्रिविक्रम भारती मानस पूजा जी करीती. त्या रूपे नृसिंह सरस्वती देती दर्शन ते धवा. पाहोनी इष्ट दैवत मुनी स्वामी ते नमस्कारित. म्हणे तू साक्षात दत्त नररूपे राहतसे. ऐशा लीला अनंत श्री गुरु भक्तासी दावित. भक्तिमार्गाते वाढवित गाणगापुरी राहोनिया. त्रिविक्रम भारती भजे नृसिंह सरस्वती. लोक बहुमान देती महासाधू म्हणोनिया. 2 विद्वान पंडित त्रिविक्रम भारतीसी म्हणत. आम्ही महापंडित 4 वेद जाणतसो. ग्रामोग्रामी फिरोन अनेक पंडिता हारवोन. जयपत्रे घेवोन आम्ही येथे आलोसे. तुम्ही महापंडित ऐसे कळले आम्हाप्रत. वाद करावया वेदांत म्हणून आम्ही आलोसे. आम्हा सवे वाद करा अथवा हार मान्य करा. विजयपत्र सत्वरा लिहून द्यावे आम्हासी. त्रिविक्रम भारती म्हणत आम्ही संन्यासी असत. न जाणो वेदशास्त्रार्थ काही न कळे आम्हासी. मग हारी पत्र द्या लिहून ऐसे म्हणती ब्राह्मण. यती म्हणे त्या लागोन गाणगापुरी चलावे. तेथे असती श्री गुरुवर नृसिंह सरस्वती अवतार. हारी पत्र तया समोर लिहून देईन तुम्हासी. चला म्हणोनी उठत ब्राह्मण बैसती पालखीत. त्रिविक्रम यती चालत निघाले गाणग ग्रामासी. गाणगापुरासी येत श्री स्वामीसी नमस्कारित. त्रिविक्रम भारती म्हणत श्री स्वामीसी ते धवा. वाद करण्या ब्राह्मण आले पहा दुरोन. पत्र मागती लिहून हरलो ऐसे म्हणून या. श्री नृसिंह सरस्वती त्या ब्राह्मणा ते पाचारिती. आढ्यतेने उभय येती बैसती समोर स्वामींच्या. स्वामी तयासी म्हणत विद्या विनयेन शोभत. वाद करोनी काय मिळत लिहुनी कासया हवे तुम्हा. आढ्यता खोर ब्राह्मण नोळखीती श्री गुरु लागोन. म्हणती द्या लिहून
हरलो म्हणोनी दोघेही, अथवा जिंका वादात. चारी वेद आम्हा पाठ, आम्हा सवे शास्त्रार्थ. करोनी जिंका तुम्ही हो, श्री गुरु त्या ते समजावीत. परीतेन ऐकत, वाद करा ऐसे म्हणत. पुन्हा पुन्हा तेथवरी, इतुकिया अवसरी. श्री गुरु देखती नरासी दुरी, एक मातंग अवधारी. जात होता ते धवा, स्वामी त्या ते पाचारिती. कोठला कोण विचारिती, तो म्हणे शेतावरती. चाललो काम करावया, स्वामी शिष्यांसी सांगत. रेषा भूमीवरी काढी सात, शिष्य रेषा काढीत. श्रोते पुढे अवधारा, मातंगासी स्वामी म्हणत. एक एक रेष ओलांडीत, पुढे येई म्हणत. मातंग तैसे करीतसे, पहिली रेषा लंघिता. स्तब्धता आली चित्ता, म्हणे मी भिल्ल पर्वता. बन राखा नाम माझे, दुसरी रेषा लंघिता. बोलू लागे अनेक वार्ता, लोक विस्मित चित्ता. पाहो लागले स्वामीसी, तिसरी रेषा लंघिता. म्हणे आपण गंगासूत, काम जसी पाचारित. ऐसे म्हणोनी पुसतसे, चौथी रेषा लंघिता. म्हणे आपण क्षुद्रयाती, जात होतो आपुले वृत्ती. स्वामी माते पाचारले, पाचवी रेषा लंघिता. म्हणे मी वैश्य आता, व्यापार उदिम तत्वता. सोमदत्त नाम माझे, सहावी रेषा लंघिता. म्हणे मी क्षत्रिय ख्याता, अनेक पराक्रम करता. गोदावरी नाम माझे, सातवी रेषा लंघिता. क्षण, म्हणे मी पूर्ण ब्राह्मण. वेदशास्त्र व्याकरण, सर्व काही जाणतसे. करावाद मजसी म्हणत, मी आहे शब्दपंडित. सर्व वेद कंठस्थ, करोनी येथे आलोसे. श्री गुरु म्हणती त्यासी, हे ब्राह्मण आले चर्चेसी. या सवे वेदवादासी, तू करावे म्हणून या. पाहोनी हा चमत्कार, पंडित कापती थरथर. करीती साष्टांग नमस्कार, श्री गुरु नृसिंह स्वामींसी. नमस्कार करोनी ब्राह्मण, गेले क्षमा मागोन. इकडे क्षुद्र होऊनी ब्राह्मण, लोकासी तो म्हणतसे. मी आहे ब्राह्मण, शिवो नका मज लागून. हे सर्व पाहोन, जना विस्मय वाटतसे. स्वामी शिष्यासी म्हणती, पाणी ओता शिरावरती. होईल सर्व विस्मृती, पुन्हा मातंग होईल तो. ओतता जल डोक्यावर, सर्व पडला त्यासी विसर. करोनी स्वामीसी नमस्कार, शेतावरी तो जातसे. श्री गुरुचरित्र अद्भुत, येथे सांगे संक्षिप्त. दत्तावधूत आपुले चित्त, श्री गुरुचरणी वाहतसे. अध्याय 4.